नवीनाच्या प्रार्थना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुझा आत्मा पाठव, म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोच. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. पोप साहेबांच्या हेतूसाठी. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अवहेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासानी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. काम वासनेचा मोह टाळण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकर व ख्रिस्त स्वीकारण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पाळण्यासाठी. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडचणींना सहनशीलतेने
व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनाचा आज निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळवण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताना दिलेल्या वचनाचा मी पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेनं आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पापापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या आठवड्यात अनेक भक्तगणांनी पवित्र मरियेचे आभार मानलेले आहेत. त्यांना असंख्य कृपादानं लाभलेले आहेत. त्यांच्यापैकी ठळक: कॅनडाचा व्हिसा मिळाल्याबद्दल, कॅटरॅक्ट ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल, ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी व्हिसा मिळाल्याबद्दल, कमरेच्या त्रासापासून मुक्तता मिळाल्याबद्दल, कोविड-19 पासून मुक्तता झाल्याबद्दल, मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळाल्याबद्दल, चांगला जॉब मिळाल्याबद्दल, फॉरवर्ड ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल, अनेक कृपादानं मिळाल्याबद्दल, या महामारीच्या काळात चांगलं अन्न आणि आसरा मिळाल्याबद्दल, बिझनेससाठी मालकीचं ऑफिस मिळाल्याबद्दल, कॅन्सरपासून जो ट्यूमर झाला होता ते ऑपरेशन बरं झाल्याबद्दल, या सर्व भक्तगणाबरोबर आपणसुद्धा आपल्याला ज्या अनेक कृपादानं मिळाले आहेत त्याबद्दल पवित्र मरियेचे मनापासून आभार मानूया. काही विनंत्या: सौदी अरेबियाला जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून घशाचा त्रास तसंच अनेक प्रकारचे त्रास झाले त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, आर्थिक विवंचना व त्यामुळे नैराश्य आल्याबद्दल ते मुक्तता व्हावी म्हणून, शोल्डर पेनपासून मुक्तता व्हावी म्हणून, कोविडपासून संपूर्ण मुक्तता व्हावी यासाठी, जीवनामध्ये चांगला साथीदार मिळण्यासाठी, वैवाहिक जीवनामध्ये उद्भवलेल्या ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून, एक महिला ICUमध्ये पडलेली आहे ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून, CAची एक्झाम यशस्वी जावी म्हणून, कॅनडामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून, सौदी अरेबियामध्ये चांगली नोकरी मिळावी म्हणून, 30 वर्षाची व्यक्ती किडनीचं जे ऑपरेशन व्हावं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून, 2 महिन्याचं बालक दुबईमध्ये फार सिरियस आहे ते बरं व्हावं म्हणून, ब्लड कॅन्सरपासून मुक्तता मिळावी म्हणून, एका माणसाला हृदयाचा त्रास झालेला आहे त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, बोटीवर चांगलं काम मिळावं म्हणून, HIV पासून संपूर्ण मुक्तता व्हावी म्हणून,
विवाह सोहळा चांगला जावा म्हणून, मालकी हक्काचं घर मिळावं म्हणून, ज्या आर्थिक विवंचना आहेत त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून, कॅनडामध्ये जाण्यासाठी H-1B व्हिसा मिळण्यासाठी, कॅन्सरचे जे ऑपरेशन आहेत ते यशस्वी व्हावं म्हणून, बिझनेस चांगला व्हावा म्हणून, चांगल्या हेतूनं जे पैसे दिलेले आहेत ते परत मिळावे म्हणून, दुबईमध्ये लवकरात लवकर जॉब मिळावा म्हणून, या सर्व विनंत्याबरोबर आपल्या ज्या असंख्य विनंत्या आहेत ते श्रद्धापूर्वक अंतःकरणानं आपण पवित्र मरियेपुढे ठेवूया. भक्तीची प्रार्थना. हे सदासानी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे. माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला मदत कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा मागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवानं पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तुम्हाला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदासानी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयार्थी नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तो आपली माता मरिया हिला आमची आश्रयदाती माता म्हणून दिले आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणारे आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
तथास्तु. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, नमो कृपापूर्ण या प्रार्थनेमधील प्रभो तुझ्या ठाई आहे या गाब्रिएल महादेवताने उद्गारलेल्या शब्दावर आपण थोडंसं चिंतन केलं आहे. आपण पाहिले की प्रभो म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर. आपण हेही पाहिले की देऊळ मातेच्या शिकवणीप्रमाणे परमेश्वरामध्ये 3 जण आहेत. परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र आणि परमेश्वर पवित्र आत्मा. हे 3 जण मिळून एकच परमेश्वर आहे, ज्याला आपण पवित्र त्रैक्य म्हणून आदराने म्हणतो. आपल्या ख्रिस्ती धर्मात पवित्र त्रैक्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. आज आपण या पवित्र त्रैक्यामधील पहिली व्यक्ती म्हणजे परमेश्वर पिता, ज्याला आपण साध्या सोप्या व समजणाऱ्या भाषेत जगाचा उत्पन्नकर्ता म्हणून आदराने संबोधतो. आता आपण परमेश्वर पिता व पवित्र मरिया यांचं जे अतूट प्रीतीचं नाते आहे, जो संबंध आहे, याचा विचार करणार आहोत. परमेश्वर पिता व पवित्र मरिया ह्यामध्ये असलेल्या अतूट नात्याबद्दल नव्या करारामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा उल्लेख म्हणजे संत पौलानं करंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात अध्याय 13 कडवं 13. इथं संत प्रभू पौल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. खरं म्हणजे संत पौल त्याच्या करंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा शेवट पवित्र त्रैक्याच्या अभिवादनाने करतो. हे करताना तो आपणास पवित्र त्रैक्याची बहुमोल शिकवण देतो. इथं संत पौल परमेश्वर पित्याचा उल्लेख परमेश्वरी प्रीती असा करतो. ते अगदी बरोबर व सत्य आहे. संत जॉनही
त्या शुभवर्तमानामध्ये परमेश्वराची व्याख्या करताना म्हणतो परमेश्वर प्रीती आहे. पित्याची व्याख्या किंवा वर्णन आपण अनेक प्रकारे करतो. देवपिता सर्वशक्तिमान, सर्वभौम्य, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, अनंत, अमर्यादित, सनातन, शाश्वत अशा प्रकारची अनेक विशेषणं आपण देवपितेला देतो. मात्र संत जॉननं केलेली परमेश्वराची व्याख्या म्हणजे परमेश्वर प्रेम आहे ही सर्वोत्तम आहे. म्हणूनच संत पौलाने करंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात परमेश्वर पित्याचे वर्णन प्रीतीच्या संदर्भात केलेले आहे. ते अगदी योग्य आणि बरोबर आहे. इथं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण दुसऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ती म्हणजे अनेक मोठमोठे धर्मपंडित व बायबल अभ्यासक यांच्या मते संत पौलाने लिहिलेल्या दुसऱ्या पत्राच्या शेवटी अभिवादनाचे जे वाक्य आहे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते संत पौलाने या एका वाक्यात ख्रिस्ती धर्माचे सार दिले आहे. या वाक्याचे 3 भाग आहेत. प्रभू ख्रिस्ताची कृपा हा पहिला भाग, परमेश्वर पित्याची प्रीती दुसरा भाग व पवित्र आत्म्याची सहभागिता किंवा ऐक्य हा तिसरा भाग. यामध्ये 3 गुणधर्म वर्णिलेले आहेत: कृपा, प्रीती व पावित्र्य. कृपा, ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याचं पावित्र्य आणि दोन्हींना ज्या बंधनाने जोडले आहे ते बंधन म्हणजे परमेश्वर पित्याची प्रीती. आणि या तिन्ही मिळून सर्वसमर्थ एकच परमेश्वर आहे, ज्याला आपण पवित्र त्रैक्य म्हणून म्हणतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे पवित्र त्रैक्याचे रहस्य म्हणजे परमेश्वर पित्याची प्रीती, परमेश्वर पुत्राची कृपा व परमेश्वर पवित्र आत्म्याचे ऐक्य फक्त पवित्र त्रैक्यापुरतीच मर्यादित राहिले नाही, तर त्याची व्याप्ती तथा विस्तार मानवापर्यंत पोचला आहे. या पवित्र त्रैक्याच्या बंधनात मानवजातीचा समावेश झाला आहे. याची सत्यता आपल्याला परमेश्वर पित्यानं जेव्हा गाब्रिएल देवदूताला पाठवलं आणि पवित्र मरेला सांगितलं ती परमेश्वराची माता होणार आहे, ही परमेश्वर पित्याची योजना मोठ्या आनंदानं व नम्रपणानं स्वीकारली. अशा रीतीनं पवित्र मर्याचे पवित्र त्रैक्याशी प्रीतीचे संबंध जोडले गेले. परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची छाया पवित्र मर्यावर आली व प्रभू ख्रिस्ताचा गर्भ तिच्या ठायी साकारला. म्हणूनच मोठमोठे धर्मपंडित म्हणतात पवित्र मरिया परमेश्वर पित्याची सर्वश्रेष्ठ कन्या आहे, पवित्र आत्म्याची सहभागिता व परमेश्वर पुत्राची प्रेमळ माता आहे असं ते आदरानं म्हणतात. ते योग्य आणि सत्य आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नवीन आप साजरा करीत असताना परमेश्वर पित्याच्या या रहस्यमय योजनेबद्दल परमेश्वर पित्याला आपण धन्यवाद देऊया. पवित्र मर्यादेनं, स्वच्छेनं, प्रेमानं व नम्रतेनं
या परमेश्वरी पित्याच्या योजनेचा स्वीकार केल्याबद्दल पवित्र मरेचे मनोभावे आभार मानूया. तथास्तु. काही क्षण आपण याच्यावर मननचिंतन करूया. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरलेस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारीण माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्त दर्शनाप्रसंगी प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत. तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनमार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वसतिस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. तथास्तु. आजारांना आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमार मरियेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारांतून त्यांना बरे कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदा सानी मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. तथास्तु. Kumari
प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सणाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रसाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्यांच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो. अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारांतील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा काही वाईट धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाची आई धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कळंक गर्भस्वभाव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारीणी माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संताबरोबर सदैव धन्य असो. Mama.
पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन.